रोज रोज डब्याला कोणती भाजी बनवून द्यायची हा मोठा प्रश्न गृहिणींच्या मनामध्ये रोज रोज येतच असतो. त्यामुळं आज मी तुमच्यासाठी अगदी धाबा स्टाईल आलूगोबीची रेसिपी घेऊन आलेली आहे. बनवायला अतिशय सोपी आहे. टिफिनला जर तुम्ही ही भाजी बनवून देशाल तर नक्कीच पूर्ण टिफिन फिनिश होऊन घरी येईल. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला मस्त सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी कढई घेतली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घालून आपल्याला बटाटे छान फ्राय करून घ्यायचे. तर इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे बारीक असे स्लाइस करून घेतले आहे आणि त्याला छान फ्राय करायचं. साधारण 2 मिनटं त्याला एकदम मीडियम फ्लेमवरती फ्राय करायचं. हलका गोल्डन कलर येईपर्यंत आपण त्याला फ्राय करत राहायचं. आता 2 मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात हलका गोल्डन कलर बटाट्यांना आलेला आहे. तर अशा स्टेजला हे बटाटे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. पूर्ण जास्त शिजवायचे नाही आहेत. फक्त आपल्याला 50% कुक झाले की एका प्लेटमध्ये त्याला काढून घ्यायचं. आणि सेम कढईमध्ये आता आपण फ्लावरला छान फ्राय करून घेऊया. तर इथं मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये फ्लावर कट केली आहे आणि स्वच्छ धुवून आपल्याला त्याच तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची. फ्लावरला फ्राय करायला जास्त वेळ लागत नाही. साधारण 2च मिनटं आपल्याला फ्लावर फ्राय करायची आहे. छान कलर येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये हळद ॲड करूया. हळद घातल्याने अगदी मस्त कलर येतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही फ्लावर फ्राय करशाल त्याच वेळेत त्याच्यामध्ये हळद घालायची. तर साधारण 2 मिनटं पण आपण फ्लावरला छान फ्राय करून घेऊया. बटाटा आणि फ्लावरला 2 मिनटं चांगलं हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं. असं केल्याने अगदी धाबा स्टाईल याला टेक्स्चर येतं. थोडंसं मीठ घालायचं आणि फ्लावर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं. डब्याला रोज रोज काही सुचत नसेल की काय द्यावं तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करून टिफिनला जर दिल्या तर टिफिन खाणारे पण पूर्ण टिफिन फिनिश करून येतील आणि आवडीने देखील खातील. 2 मिनटानंतर फ्लावरचा मस्त कलर चेंज झाला आहे. तुम्ही पाहू शकता हलका गोल्डन कलर फ्लावरला आलेला आहे. आता एका प्लेटमध्ये आपण फ्लावर काढून घेऊयात. दोन्ही भाज्या आपण 2-2 मिनटं फ्राय करून घेतलेल्या आहे. तुम्ही पाहू शकता बटाटा आणि फ्लावर मस्त हलका गोल्डन कलरचा झालेला आहे. आता आपण सेम कढईमध्ये थोडंसं तेल घालून मसाल्यांना छान तडका देऊन घेऊया. तर इथं साधारण 2 ते 3 चमचे तेल घातलं आहे. जिरं आणि मोहरीचा मस्त तडका द्यायचा. तुम्ही जर कोणती पण अशी धाबा स्टाईल भाजी बनवत असाल तर त्याच्यामध्ये तडकाच खूप इम्पॉर्टंट असतो. तेल अगदी कडकडीत गरम झालं त्याच्यामध्ये जिरे मोहरीचा तडका देऊन त्याच्यामध्ये हिंग घातला. छान असा हिंगाचा खरपूस रंग आला. त्याच्यामध्ये एक मी हिरवी मिरची कापून टाकली. थोडी हलकी फ्राय करून घ्यायची. साधारण 30 सेकंड्स आपण त्याला फ्राय करून घेऊया. हिरवी मिरची ऑप्शनल आहे. तुम्ही जर नाही टाकली तरी चालेल. आणि इथं मी 2 कांदे घेतले आहे. त्याला मिक्सरमधून छान असं पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर इथं आपण याचा वापर करणार आहोत. तर तेलामध्ये पेस्ट घालूयात. गॅसची फ्लेम कमी करायची म्हणजे अंगावरती तेल तडतडणार नाही. मीडियम फ्लेमवरती याला छान असं फ्राय करून घ्यायचं. कांद्याचा पूर्ण कच्चापणा काढून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत आपण कांदा कंटिन्यू असा हलवत राहूया. आता याच्यामध्ये आपण 2 छोटे टोमॅटो घेतले आहेत. त्याची पण प्युरी करून घेतली आहे. तर मिक्सरमध्ये घालून छान 2 टमाट्याची प्युरी करून घेतली. ती पण याच्यामध्ये फ्राय करायची. तेल सुटेपर्यंत प्रत्येक मसाला फ्राय करायचा. म्हणजे कोणतीही भाजी बनवत असाल तर त्याच्यामध्ये मसाले तुम्ही एकदम कमी गॅसवरती फ्राय करशाल तर भाजीला खूपच अप्रतिम टेस्ट येते. तर इथे साधारण 2 मिनटं आपण वाट बघूया आणि गॅसची फ्लेम कमी करूया. 2 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त हे फ्राय झालेलं आहे. वरती तेल पण छान सुटलेलं आहे. तर तेल जर वरती आलं की समजायचं की आपला मसाला छान फ्राय झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण पावडर मसाले घालूयात. तर इथं मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची घातली आहे. याने कलर अगदी अप्रतिम येतो. 1 चमचा मोठा भरून धन्याची पावडर घातली आहे. अर्धा चमचा हळद घातली आहे. अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातला आहे. मसाले छान असे फ्राय करून घेऊया तेलामध्ये. गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आणि व्यवस्थितपणे मस्त कलर सुटेपर्यंत फ्राय करत राहायचा. काश्मीरी लाल मिरची घातल्याने तुम्हाला बिलकुल पण याच्यामध्ये एक्सटर्नल कलर टाकायची गरज पडणार नाही. नॅचरली याला सुंदर कलर येतो. आता इथं मी दुधावरची साय काढून घेतली आणि त्याला फेटून घालायची. असं केल्याने अगदी भाजीला मस्त धाबा स्टाईलच याला टेक्स्चर येतं आणि टेस्ट पण अगदी अप्रतिम लागतो. त्यामुळे दुधावरची जी साय असते त्याला छान फेटून घ्यायची आणि या स्टेजला मसाल्यांमध्ये ॲड करायची आणि कंटिन्यू असं हलवत राहायचं. कलर पाहू शकता तुम्ही अगदी उठून आलेला आहे. 30 सेकंड्सपर्यंत मसाला छान फ्राय करून घ्यायचा. जितका तुम्ही मसाला बारीक गॅसवरती फ्राय करणार तितकाच भाजीला अगदी कलर आणि टेक्स्चर खूप मस्त येणार. तुम्ही पाहू शकतात मलाई घातल्यामुळे कलर अगदी मस्त उठून दिसत आहे. आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. बनवायला ही भाजी खूपच सोपी आहे. घरच्याच मसाल्यांनी अगदी मस्त अप्रतिम ही धाबा स्टाईल आलूगोबीची रेसिपी तयार होते. आता धाबा स्टाईल एकदम टेस्ट येण्यासाठी याच्यामध्ये आपण कसुरी मेथी घालूया. तर 1 चमचा कसुरी मेथी थोडी अशी क्रश करून याच्यामध्ये ॲड करायची. पूर्णपणे ऑप्शनल आहे पण जर घरी अवेलेबल असेल तर घातली तरी चालेल. खूप मस्त टेस्ट येतो. 1 चमचा भरून मीठ घातलं आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं.
आता मसाला अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, तेल बघूनच तुम्हाला कळालं असेल की अगदी मस्त परफेक्ट मसाला रेडी झालेला आहे. ह्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये बटाटे आणि फ्लावर ॲड करायचे आहे. पहिले आपण बटाटे ॲड केले आणि व्यवस्थितपणे मसाल्यांमध्ये छान कोट करून घेऊयात. व्यवस्थित कोट झाले की लगेचच आपण याच्यामध्ये फ्लावर घालणार आहोत. ह्या भाजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही, कारण आपण सुरुवातीलाच 2-2 मिनटं फ्लावर आणि बटाटा छान असा फ्राय करून घेतला होता. त्यामुळे शिजायला मात्र 7 ते 8 मिनटांमध्येच लो फ्लेमवरती झाकण ठेवून आपण याला शिजवू शकतो आणि अगदी झटपटीत ही तयार होते. एकदम मस्त धाबा स्टाईल तयार होते. तुम्ही ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा. आणि पाहू शकता अगदी मस्त मसाला कोट झालेला आहे फ्लावर आणि बटाट्यावरती. आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया. आता साधारण अर्धा कप आपण याच्यामध्ये पाणी घालूया आणि पाणी घालून व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. एवढ्या पाण्याच्या क्वांटिटीमध्ये आपण मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवून याला शिजून घेणार आहोत. साधारण 7 मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवून व्यवस्थितपणे शिजवणार आहोत. आता याच्यामध्ये अगदी मस्त धाबा स्टाईल लुक येण्यासाठी एक छोटा लाल टोमॅटो घेतला आहे. त्याचं बी काढून घेतलं आहे आणि असे छोटे स्लाईस करून त्याच्यामध्ये वरून घातले आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातले तरी चालतील. आता झाकण ठेवून साधारण मीडियम फ्लेमवरती 7 मिनटं आपण याला शिजवून देऊयात. आता 7 मिनटं झालेली आहे. झाकण काढून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट 7 मिनटामध्ये मस्त भाजी शिजून तयार झालेली आहे. एकदम मस्त टेक्स्चर आलेलं आहे. तुम्हाला बघूनच कळत असणार की खूपच सुंदर ही भाजी बनून तयार झाली आहे. सकाळच्या घाईमध्ये सुद्धा बिलकुल पण वेळ लागत नाही भाजीला. झटपट ही तयार होते आणि संध्याकाळी कमेंट तर 100% मिळणारच, माझी खात्री आहे. तुम्ही एकदा तरी ही देऊन बघा. आणि लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर त्याच्यामध्ये मिरची, म्हणजे हिरवी मिरची जी आपण कापून घातली होती ती बिलकुल पण ॲड करू नका. लहान मुले देखील आवडीने ही भाजी खातील. चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा नानसोबत अगदी अप्रतिम लागते. तुम्ही ट्राय तर करून बघा, तुम्हाला 100% आवडणारच. आणि हिरवीगार अशी कोथिंबीर वरून घालून घेऊया आणि बघा एकदम मस्त आपली ढाबा स्टाईल ही भाजी तयार झाली आहे. आपण 1 चमचा याच्यावरती गरम मसाला घातला आहे. तर मैत्रिणींनो, तयार झाली आहे आपली अगदी धाबा स्टाईल मस्त आलूगोबीची रेसिपी. बघूनच तुमच्या पण तोंडामध्ये पाणी सुटलं असणार. अगदी मस्त ही भाजी तयार होते. बिलकुल पण ॲडिशनल मसाले आपण टाकले नाही आहेत, तरी घरगुती मसाल्यांनीच आज आपण मस्त धाबा स्टाईल आलूगोबीची रेसिपी बनवली आहे. तुम्ही पण नक्की एकदा तरी ट्राय करा. ट्राय करून मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही बनवलेली रेसिपी नक्की माझ्यासोबत शेअर करा की तुमची रेसिपी कशी झाली. तर भेटूया अशा मस्त चमचमीत अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत रेसिपी ट्राय करा. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये रेसिपी नक्की शेअर करा, म्हणजे ते पण घरच्या घरी आलूगोबीची रेसिपी बनवायला शिकतील. तर चला भेटूया अशा मस्त चमचमीत अशा रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि परिवाराची घ्या पूर्णपणे काळजी. बाय बाय.